नाव सांगा तुमचं. राजश्री पाटील. लुगा बेस्टमध्ये तुम्हाला येण्याच्या अगोदर काय त्रास होता? माझी मणक्यातली गादी बाहेर आली. मला डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं. 4-5 डॉक्टरकडे सांगितलं. प्रत्येक डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं. म्हणजे मणक्याची गादी सरकली होती. मणक्याची गादी सरकल्यामुळे डॉक्टर त्याच्यामुळे तुम्हाला काय त्रास होत होता? चालायला येत नव्हतं, उभं राहायला येत नव्हतं. चालल्यामुळं उभं राहिल्यामुळे काय त्रास होत होता? दुखत होतं सर. होय. हां, कळणार होती. बसल्यानंतर पण दुखत होतं. पण चालताना बसताना काहीच होत नाही. त्याच्यामुळं गादी सरकल्यामुळे नर्वस सिस्टम दबली गेली होती आणि 4-5 डॉक्टरांना दाखवलं. 4-5 डॉक्टरांनी तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला दिला. त्याच्यामुळे ते पेन तुम्हाला होत होतं. मग डॉक्टरांनी तुम्हाला ऑपरेशनचा खर्च किती सांगितला? 3 लाख रुपये सांगितलं. 3 लाख रुपये ऑपरेशनचा खर्च सांगितला. आता हा ऑपरेशन कसला आहे तर पाठीच्या कण्याचं ऑपरेशन, मणक्याचं ऑपरेशन आहे. आणि सगळ्यात नाजूक पाठ आहे ना हा आहे पाठीचा कणा. सगळ्यात नाजूक पाठ का? कारण नर्व ऑपरेशन करताना जर नर्वस सिस्टम डॅमेज झाली ना तर कमरेच्या खालची बाजू पॅरालाइज होऊ शकते. कमरेच्या खालची बाजू काय होऊ शकते? पॅरालाइज. जर नर्वस सिस्टम डॅमेज झाली तर. आता हे कमरेचं ऑपरेशन करताना पहिलं इंजेक्शन कुठे घ्यावं लागेल? कमरेमध्येच घ्यावं लागेल. पण त्याचं नुकसान आणखी होणार की नाही होणार? मग तेच तुम्हाला 3 लाख रुपये खर्च सांगितलं होतं. मग तुम्ही काय डिसिजन घेतला? ऑपरेशन करण्यासाठी मुलग्याने नेला होता त्याच्यात केडीमध्ये. मग 4 दिवसांनी येऊन सांगितलं आलं. आता ऑपरेशनसाठी तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला होता केलीमध्ये, पण 4 दिवसात परत येतो असं सांगून तुम्ही तिथून आला. तिने ॲडमिट व्हायला पहिले सांगितलं 4 दिवसांनी. मग मी 4 दिवसानंतर येतो म्हटलं. नंतर इथं आमच्या पाहुण्याने सांगितलं की लुगा बेस्टमध्ये जावा आणि बघूया कसं वाटतं. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी मी आली होतं. दुसऱ्या दिवशी तुम्ही लुगा बेस्टमध्ये आला. पण तिथून आता किती दिवस झाले तुम्हाला लुगा बेस्टमध्ये? लुगा बेस्टमध्ये येऊन तुम्हाला आता त्या प्रॉब्लेममध्ये किती फायदा झालेला? 50% झाला. म्हणजे आता 1 महिना झाला मी एक सराव घेतले. त्याच्यामध्ये 50% हे झालं म्हणून सांगितलं डॉक्टरने. जागेवर आली म्हणून सांगितलं. मग आता ऑपरेशनची काही गरज आहे असं काय म्हटले? नाही, आता ऑपरेशन म्हणजे अजून थोडा आहे, होईल कमी म्हणून सांगितलं. ऑपरेशन करण्याची काही गरज नाही. चांगलं आहे की नाही चांगलं आहे? मतलब 50% जी गादी सरकली होती ती 50% आता जागेवर आलेली आहे. त्याच्यामुळे आता ऑपरेशनची गरज नाही आहे. कुणी सांगितलं? एक्सरे रिपोर्ट काढून नंतर डॉक्टरांनी स्वतः सांगितलं की आता ऑपरेशनची गरज. पण ज्यावेळेस सुरुवातीला केला त्यावेळेला ऍडमिट व्हायला सांगितलं होतं आणि 3 लाख रुपये खर्च सांगितलं होतं. पण ज्या वेळेला आपण N5 मशीनवरती थेरपी घेतली, रोज मालिश गरमी मिळाल्यामुळे काय झालं, ती गादी हळूहळू जागेवर बसायला लागली. चांगलं आहे की नाही चांगलं आहे? एकदा जोरात टाळ्या वाजवा. लुगाबेसमध्ये तुम्ही खुश आहात? लुगाबेस चांगलं आहे. चांगलं आहे. मला एक 15 दिवसानंतर मला थोडं कमी वाटलं. पहिला मला काहीच कमी वाटलं. 15-20 दिवसानंतर थोडं कमी वाटल्यानंतर मला विश्वास होता की मला कमी होत आहे. मग आता पूर्ण कमी आहे. आता तुम्हाला चालताना बसताना जे त्रास व्हायचे ते काय होत नाही? काय होत नाही. चांगलं आहे की नाही चांगलं आहे? एकदा जोरात टाळ्या वाजवा.